नवजात बाळाला हिवाळ्याचं वातावरण सर्वात जास्त त्रास देतं, म्हणून तुमच्या गोंडस बाळाला हिवाळ्यात कसं सुरक्षित ठेवायचं? तुमच्या बाळाची झोप का बिघडतीये? त्यासाठी काय केलं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण सोप्या भाषेत आता जाणून घेऊयात. जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून आम्हाला तुमचा फीडबॅक मिळेल. कोणतीही नवीन माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि उबदार घर. बाळाची प्रतिकार शक्ती खूपच कमी असते, मग त्यासाठी आपल्याला घर स्वच्छ, शांत आणि खेळती हवा असलेलं ठेवायला पाहिजे. बाळाच्या भोवती जास्त वस्तू ठेवायच्या नाहीत. त्यामुळे काय होतं की धूळ कमी होते आणि बाळाच्या भोवती स्वच्छ हवा खेळती राहते. तिथे लोकांचा वावर पण कमी असावा, त्यामुळे इन्फेक्शन कमी होतं, बाळाशी संसर्ग कमी होतो आणि खोलीतील हवा पण स्वच्छ राहते आणि तापमान पण कसं उबदार राहतं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाची मालिश, अंघोळ आणि त्याच्या स्किनचं कसं रुटीन ठेवलं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे. तर उबदार तेलाने बाळाची मालिश केली पाहिजे. मालिशमुळे बाळाला चांगली भूक लागते, शांत झोप लागते आणि हो, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि तेलांचे प्रयोग अजिबात करायचे नाही. जे उत्पादन बाळाला सूट होतंय तेच नियमितपणे वापरायला हवं. या विषयावर मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून ती माहिती तुमची मिस होणार नाही. मालिशसाठी तुम्ही घरात तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा नारळ आणि त्याच्यामध्ये थोडं अळशीचं तेल कोमट करून वापरू शकता. मालिश करताना हात, पाय, पाठ आणि छातीवर हलक्या हाताने मालिश करू शकता. याने काय होतं तर रक्तप्रवाह सुधारतो आणि थंडीत शरीर एकदम उबदार राहतं. पाणी ना गरम पाहिजे ना थंड पाहिजे, शरीराला सुखद वाटेल इतकंच ठेवावं. अंघोळ शक्यतो सकाळी 10 ते 12च्या दरम्यान करायचा प्रयत्न करावा, कारण की हिवाळ्यामध्ये थंड हवा असते. याने काय होईल तर एक रोजचं रुटीन सेट होईल आणि त्यामुळे तुमचं बाळाबरोबर एक बॉन्डिंग पण डेव्हलप होईल. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोषण. आईच्या आहाराचं काय महत्त्व आहे, कारण की आईचं दूध हे बाळाला अजून पण चालू आहे. आईचं दूध बाळाला चालू आहे म्हणजे काय तर बाळासाठी नॅचरल अँटीबॉडीज पण तयार होत आहेत बाळाच्या शरीरामध्ये. बाळासाठीचे काही सगळं पोषक घटक आहे ते सगळं आईच्या दुधातून मिळणार. प्रतिकारक शक्ती पण आईच्या दुधामुळेच वाढणार आहे. म्हणून 6 महिने फक्त आईचं दूधच बाळाला प्रिफर केलं जातं. त्यामुळे यात आईचा आहार खूप महत्त्वाचा आहे. तिच्या शरीराच्या रिकव्हरीसाठी, बाळाच्या प्रतिकारक क्षमतेसाठी, बाळाला दूध पुरवण्यासाठी आई जे खाते त्याचा थेट परिणाम बाळाच्या दुधाच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे तुम्ही खजूर, शतावरी, सुंठवड्याचे लाडू, मेथीची भाजी, बाजरीची भाकर, खोबऱ्याची आमटी, दुधाचा समावेश तुमच्या जेवणामध्ये नियमित केला पाहिजे. तसेच पालेभाज्या, सूप, पातळ पदार्थ, जे पदार्थ पचायला हलके आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे बाळाची झोप. पण घाबरू नका, याच्यावर आपल्याकडे उपाय आहे. बाळाला झोप का नाही लागत तर त्याच्या भोवती खूप प्रकाश असेल, त्याला भूक लागली असेल, त्याचं एक डेली रुटीन सेट नसतं, त्यामुळे रात्री त्याचं स्टिम्युलेशन झालेलं असतं. या सगळ्या कारणांमुळे बाळाला झोप लागत नाही. तर त्यासाठी काय करायचं? तरी वापरल्या जाणाऱ्या दिव्याचा रंग तुम्ही लाल वापरा. लाल रंगाचा मंद प्रकाश बाळाला शांत झोपायला मदत करतो. का? कारण तो झोपेसाठी आवश्यक असलेला मेलाटोनिन हार्मोनमध्ये कोणताही अडथळा आणत नाही. त्याच्या अगदी उलट निळा किंवा पिवळा प्रकाश बाळाच्या मेंदूला उत्तेजित करतो आणि बाळाची झोप मोड करतो. संध्याकाळची ही जी दिनचर्या आहे ना, ते बाळाला एक प्रकारचा सिग्नल देते की आता शांत आणि दीर्घ झोपेची वेळ झाली आहे. आणि हो, बाळाला संध्याकाळच्या वेळी थोडं खेळवा, जास्त ॲक्टिव्ह ठेवा, तर ती रात्री जास्त वेळ झोपेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ रात्री जेव्हा जागं असतं किंवा जागं होतो तेव्हा त्याच्याशी गप्पा मारू नका, कमी संवाद साधा, त्याला फक्त चांगलं फीडिंग करा, गरज असेल तर डायपर बदला आणि हळूवार थोपटून त्याला परत झोपवा. त्याच्याशी बोलणं किंवा खेळणं कम्प्लिटली टाळा.